मला विश्वास आहे की माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे जे शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आहेत हे विजय शिवतारे यांच्यावर योग्य ती कारवाई करतील। आम्हाला अपेक्षा आहे की त्यांच्यावर कारवाई झाल्यानंतर मग एकदा ते शिवसेनेतनं कारवाई झाल्यावर मग त्यांना योग्य तो समाचार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांचा घेईल। फार विजय शिवतारेंनी कधीही फॉर्म भरावा, एकदा शिवसेना हे नाव त्यांच्यापासून वेगळं झाल्यानंतर त्यांचं काय अस्तित्व पुरंदरमध्ये आहे हे त्यांना लवकरच कळेल। गेले अनेक दिवस शिवसेनेचे नेते संजय राऊत असतील हे येऊन मीडिया समोर सातत्याने सांगत होते की महाविकास आघाडीमध्ये माननीय प्रकाश आंबेडकर यांची बहुजन विकास आघाडी ही आमच्या बरोबर असेल। पण आज माननीय प्रकाश आंबेडकर यांनी आपली वेगळी भूमिका मांडलेली आहे। 8 का 9 ठिकाणी त्यांनी आपले उमेदवार देखील जाहीर केलेले आहेत। त्यामुळे महाविकास आघाडी ही लोकसभेची निवडणूक येण्यापूर्वीच त्यांचा डाव फिसकटलेला आहे। काँग्रेसमध्ये देखील शिवसेनेने आज 17 जागा जाहीर केल्यानंतर सांगलीची जागा असेल, मुंबईतील संजय निरुपम असतील, उत्तर मुंबई असेल, इथे अनेक ठिकाणी काँग्रेस पदाधिकाऱ्यांमध्येही नाराजी आहे। दुपारी संजय निरुपम यांची पत्रकार परिषद आहे। त्यामुळे ऑल इज नॉट वेल इन महाविकास आघाडी एवढंच यावेळेला मी म्हणतो केलेली आहे की एकंदरीत ज्या पद्धतीने साजिदादांवरती बोलत अमोल कोल्हेंनी स्वतःचा पहिला इतिहास भूगोल तपासावा। त्यांची राजकीय कारकीर्द कुठल्या पक्षातून सुरू झाली, मग ते कुठल्या पक्षात गेले, मग कुठल्या पक्षातनं निवडणूक लढवली। त्यामुळे ज्यांना स्वतःचा इतिहास भूगोल माहीत नसतो त्यांनी दुसऱ्यांवर टीका करू नये। कोणामध्ये आता असं आहे की अनेकांची स्वप्न साकारतात, अनेकांची स्वप्न भंगतात। मनसे महायुतीमध्ये येण्यासाठी वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे। ज्यावेळेला तो निर्णय होईल त्यावेळेला त्याची अधिकृत घोषणा महायुतीचे नेतेगण करतील। पण ही चर्चा नक्कीच चालू आहे आणि खास करून कल्याण ग्रामीण विधानसभा असेल तिथे अनेक जण विधानसभेला बाशिंग बांधून जे तयार होते त्यांची स्वप्न एखाद वेळेस भंगतील। असं आहे की महायुतीची चर्चा चालू आहे। कालच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं प्रदेशाध्यक्ष माननीय खासदार सुनील तटकरेजी यांची उमेदवारी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी रायगडमधनं ते निवडणूक लढणार अशा प्रकारची घोषणा केली। येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये शिवसेनेचे आणि राष्ट्रवादीचे सर्व लोकसभेचे उमेदवार जे हे निवडणूक लढणार आहेत यांची यादी लवकरच पक्षाकडनं घोषित करण्यात येईल।